मनगटामध्ये बघा काही काही जणांना काळे दोरे बांधण्याची खूप सवय असते. काळा दोरा पायात देखील काही जण बांधत असतात. परंतु तो प्रभावी कधी असतो मित्रांनो, जेव्हा तो काळा दोरा जो आहे तो पूर्णपणे सुती असला पाहिजे. आता जे आहे त्या टेरिकॉटचे दोरे जे आहेत, लायलॉनचे दोरे जे आहेत, ते आपण आपल्या हाताला मनगटात बांधतो. त्याचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह हा विचार आपण माणसं करत असतो. किंवा सगळ्यात भारी प्रभावी जे असेल ना ते लोकर असते. लोकरीचा जो धागा असतो त्याला केसारी देखील म्हणलं जातं. नाथ संप्रदायात विशिष्ट महत्व असणारा हे घटक आहे. केसारी देखील आपण हातामध्ये मनगटामध्ये बांधू शकतो. वेडे किती असावी, त्याच्यामध्ये वेडे जे आहेत ते 5, 11, 21 अशा प्रकारे वेडा बांधून आपण आपल्या हातामध्ये काळा दोरा बांधू शकतो. दृष्ट न लागण्यासाठी, वाईट कर्म आपल्या हाताने घडू नये म्हणून हा दोरा आपल्या हाताला बंधन म्हणून आपल्याला बांधत असतो. काळे कृत्य आमच्या हाताने घडू नये असं या इच्छेने हा धागा बांधायचा असतो. या धाग्याचा असा तुम्ही उद्देश घेऊ नका की हा धागा बांधल्याने नजर लागत नाही. हे तर मात्र खरे, नजर लागत नाही, परंतु त्याच सोबत याच्याने कोणतं तांत्रिक उच्चाटन किंवा काही गोष्टी होणार नाही या भ्रमात कधीच राहू नका. रक्षासूत्र आपल्या गुरुकडून बांधावा. आपण ज्या विधीत बसलो आहे तिथे बसलेल्या पुजाऱ्यांकडून बांधावा, एखाद्या मंदिरातल्या गोष्टींकडून बांधावा. ही जर गोष्ट या पद्धतीने जर तुम्ही करता स्वतःच्या हाताने न बांधता तर हे मात्र प्रभावी ठरणार. ओम काली.